सावद्यातील जगमाता परिसरात तीव्र पाणीटंचाई, नागरिकांचा नगरपालिकेला इशारा. नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठ्याची मागणी, अन्यथा हंडा मोर्चा काढण्याचा इशारा. सावदा. प्रतिनिधी अजहर खान. रावेर तालुक्यातील सावदा शहरातील प्रभाग क्रमांक 5 अंतर्गत येणाऱ्या जगमाता परिसरात गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात परिसरातील महिला व नागरिकांनी सावदा नगरपालिकेकडे निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की परिसरात अत्यंत कमी दाबाने तसेच अनियमित वेळेत पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून त्यांच्या घरी मोटार पंप नसल्यामुळे पुरेसे पाणी साठवणे शक्य होत नाही. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही मोठी धावपळ करावी लागत आहे. जगमाता परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतमजूर व हातमजुरी करणारे नागरिक वास्तव्यास आहेत. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेत पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित समस्या यापूर्वीही स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा. पाणीपुरवठ्याच्या वेळेत काही मोटारधारकांकडून होणारा अतिरिक्त उपसा थांबवावा तसेच सर्वांना समान दाबाने पाणी मिळावे अशी मागणी केली आहे. आवश्यक असल्यास अतिरिक्त पाणी टँकरची व्यवस्था करावी व संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान रविवारी मे 11 मोठ्या संख्येने महिला व नागरिकांनी नगरपालिकेत जाऊन लोकनियुक्त नगराध्यक्षा रेणुका राजेंद्र पाटील यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी उपनगराध्यक्ष फिरोज खान पठाण, सिमरन राजेश वानखेडे, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच संबंधित प्रभागातील नगरसेवकसह महिला नागरिक मोठ्या उपस्थित होते. नागरिकांनी नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा त्रास वाढत असल्याची तक्रार यावेळी केली. नगराध्यक्षा रेणुका पाटील यांच्यासह नगरसेवकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास परिसरातील महिला व नागरिकांच्या वतीने नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.